Today we are going to study about chemical properties of alkene, and from that our next point is anti-Markovnikov's addition or peroxide effect or Kharash-Mayo effect. So anti-Markovnikov's addition is also known as peroxide effect. Why? Because this reaction takes place in presence of peroxide. So what are peroxide? The peroxide are the chemical compounds in which oxygen containing -1 oxidation state. पेरॉक्साइड हे असे केमिकल कंपाऊंड आहेत की ज्याच्यामध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती -1 येते. सो या ठिकाणी इथं आपण हा पेरॉक्साइड घेतला. तर याच्या ऐवजी जर आपण हा H2O2 जरी घेतला तरी त्याला आपण काय म्हणणार आहे? पेरॉक्साइड. दिस इज नोन ॲज हायड्रोजन पेरॉक्साइड. H2O2 इज नोन ॲज हायड्रोजन पेरॉक्साइड. सो दिस इफेक्ट इज ऑल्सो नोन ॲज खराश इफेक्ट. आणि हा इफेक्ट कशा पद्धतीने होतो? सो ह्याचं ओरिएंटेशन जे आहे ते टोटली अपोजिट टू दॅट ऑफ द मार्कोनिकॉव्स रूल. मार्कोनिकॉव्स रूलमध्ये ज्या पद्धतीने ॲडिशन होते त्याचे टोटल अपोजिट ॲडिशन अँटी मार्कोनिकॉव्स ॲडिशनमध्ये होते. सो अँटी मार्कोनिकॉव्स ॲडिशन रिॲक्शन जी आहे तिचं जे मेकॅनिझम आहे ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे. जसं आपण मागच्या तासाला बघितलंय की मार्कोनिकॉव्स रिॲक्शनचं जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम कसं असणार आहे? तर ते मेकॅनिझम इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन मेकॅनिझम आहे. तर इथं अँटी मार्कोनिकॉव्स ॲडिशन म्हटलं तर मेकॅनिझम कसं असणार आहे? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. जसं की पेरॉक्साइड म्हटलं की फ्री रॅडिकल जनरेट होतो. सो अँटी मार्कोनिकॉव्स ॲडिशन रिॲक्शनचं जे मेकॅनिझम आहे हे मेकॅनिझम कसं असणार आहे? तर फ्री रॅडिकल मेकॅनिझम. आता पुढचा पॉईंट आहे की अँटी मार्कोनिकॉव्स ॲडिशन कोण दाखवतं आणि कोण दाखवत नाही. तर अँटी मार्कोनिकॉव्स ॲडिशन फक्त HBr दाखवतं. HCl आणि HI हे अँटी मार्कोनिकॉव्स ॲडिशन दाखवत नाहीत. अँटी मार्कोनिकॉव्स ॲडिशन फक्त कोण दाखवतं? HBr. HCl हा अँटी मार्कोनिकॉव्स ॲडिशन दाखवत नाही. HI हा अँटी मार्कोनिकॉव्स ॲडिशन दाखवणार नाही. सो व्हेन HBr reacts with unsymmetrical alkene like this, that is propene. When HBr reacts with unsymmetrical alkene in presence of peroxide, या ठिकाणी हायड्रोजन पेरॉक्साइड घेतला चालतो, बेन्झॉइल पेरॉक्साइड घेतला चालतो, कोणताही पेरॉक्साइड चालणार आहे. Again, see, when HBr, only HBr, not HCl, not HI, only HBr, when reacts with unsymmetrical alkene in presence of peroxide, HBr adds to the unsymmetrical alkene with opposite direction to that predicted by Markovnikov's rule. Markovnikov's रूलच्या टोटल अपोजिट या ठिकाणी ॲडिशन त्याची होणार आहे. आणि इथं प्रॉडक्ट कोणता मिळणार आहे? तर ह्याच्यातला Br जो आहे तो कोणाला जोडला जाईल? असा कार्बन की ज्याला जास्तीत जास्त हायड्रोजन जोडलेले आहेत त्याला Br जोडणार. आणि H कोणाला? असं अनसॅच्युरेटेड कार्बन ज्याला कमीत कमी हायड्रोजन जोडलेले आहेत. मार्कोनिकॉव्स रूलमध्ये ज्या पद्धतीनेही HBrचे ॲडिशन होते त्याच्या टोटल अपोजिट ॲडिशन कशामध्ये होणार आहे? तर अँटी मार्कोनिकॉव्स रूलमध्ये होणार आहे. सो प्रोपीन on treatment with HBr in presence of peroxide get converted into 1-bromopropane is a major product. इथं आपण बघू शकतो इथं आपण प्रोपीन घेतलाय आणि प्रोपीनवरती HBrचेच ॲडिशन करताय. म्हणजे अनसिमेट्रिकल अल्केन घेतला आणि अनसिमेट्रिकल रिएजंट त्याच्याशी आपण रिॲक्शन करते. पुन्हा एकदा बघा, अनसिमेट्रिकल अल्किन म्हणजे काय? तर डबल बॉन्डला जोडलेले जे कार्बन आहेत त्या कार्बनला एकूण किती हायड्रोजन जोडलेत बघायचं. तर या कार्बनला 2 हायड्रोजन जोडलेत आणि या कार्बनला एकच हायड्रोजन जोडलाय, म्हणून हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे. ह्याला पण 2 हायड्रोजन, ह्याला पण 2 हायड्रोजन असतील तर हा सिमेट्रिकल असेल. ह्याला पण एकच हायड्रोजन, ह्याला पण एकच हायड्रोजन जोडला असेल तरी हा सिमेट्रिकल असेल. दोघांना जोडलेले हायड्रोजन वेगळे वेगळे आहेत म्हणल्यावर हा कसा असणार आहे? अनसिमेट्रिकल अल्किन. आणि हा अनसिमेट्रिकल रिएजंट का? तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पार्ट जे आहे ते वेगळे वेगळे. सो H+ आणि Br-. अगेन when unsymmetrical alkene reacts with unsymmetrical reagent, आणि ही ॲडिशन जी आहे ती आपण पेरॉक्साइडच्या प्रेझेन्समध्ये पण करणार आणि पेरॉक्साइडच्या अब्सेन्समध्ये पण करणार आहे. हीच ॲडिशन जर आपण पेरॉक्साइडच्या प्रेझेन्समध्ये केली तर कशी रिॲक्शन मिळणार आहे? अँटी मार्कोनिकॉव्स रूलनुसार अँटी मार्कोनिकॉव्स ॲडिशन. म्हणजे हा जो Br आहे तो अशा अनसॅच्युरेटेड कार्बनला म्हणजे डबल बॉन्डला जोडला जाणाऱ्या कार्बनला जोडला जाईल ज्याला जास्तीत जास्त हायड्रोजन जोडले, त्याला Br. आणि जर हीच रिॲक्शन आपण पेरॉक्साइडच्या अब्सेन्समध्ये केली तर ॲडिशन कशी होणार आहे? मार्कोनिकॉव्स ॲडिशन. म्हणजे हा Br- कोणाला जोडला जाईल? अशा अनसॅच्युरेटेड कार्बनला की ज्याला कमीत कमी हायड्रोजन जोडले.
अशा अनसॅच्युरेटेड कार्बनला की ज्याला कमीत कमी हायड्रोजन जोडले. तर अँटी मार्कोनिकॉव्स रूल म्हटलं तर त्याचं मेकॅनिझम तुम्हाला आत्ताच मी सांगितलंय. फ्री रॅडिकल चेन रिएक्शन मेकॅनिझम असणार आहे, कारण पेरॉक्साईड म्हटलं की फ्री रॅडिकल जनरेट होतो. आणि मार्कोनिकॉव्सचं रिएक्शन तुम्हाला मागच्या तासाला एक्सप्लेन केली आहे. इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन मेकॅनिझम या ठिकाणी होणार आहे. तर या रिएक्शनला अँटी मार्कोनिकॉव्स ॲडिशन असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा बघा, अँटी मार्कोनिकॉव्स रिएक्शन कोण दाखवतं? फक्त आणि फक्त HBr. रिएक्शन कशा पद्धतीने होते? टोटली अपोजिट टू द मार्कोनिकॉव्स रूल. टोटली अपोजिट टू द मार्कोनिकॉव्स रूल. रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्समध्ये केली जाते? रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड. रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड.